नमस्कार. टॉक टाईम मराठी या पॉडकास्टमध्ये मी सुवर्णा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत भगवद्गीतेविषयी. ही भगवद्गीता किती इंटरेस्टिंग आहे आणि या भगवद्गीतेचा अभ्यास कसा करायचा हा आपण आज आपल्याकडे जे गेस्ट आले आहेत कृष्णदास काका यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्टली काकांशी बोलूया. नमस्कार काका. तर भगवद्गीता ही म्हणजे खूप जणांकडनं ऐकली आहे, त्याच्याबद्दलचे विचार किंवा ती कशी अभ्यास करायची एक्झॅक्टली, म्हणजे ती समजून कशी घ्यायची भगवद्गीता, याबद्दल तुम्ही आम्हाला कसं सांगाल? म्हणजे अगदी लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत ती सगळ्यांना कशी समजेल? म्हणजे अध्यायापासून पहिल्या अध्यायापासून तर सगळेजण सांगतात की हा पहिला अध्याय, मग ह्याच्यात काय सांगेल, पण ती अजून सोप्या पद्धतीने ती कशी समजून घ्यायची ती आम्हाला सांगा. छान प्रश्न आहे. भगवद्गीता ही सांगायची वेळ का आली याचा जर आपण विचार केला तर भगवद्गीतेचं महत्त्व हे भगवद्गीतेच्या बॅकग्राऊंडवर अवलंबून आहे. म्हणजे आपण जे आत्ता भगवद्गीता धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता योयुत्सवाः इथून आम्ही भगवद्गीता सुरू करतो. पण ही भगवद्गीता सांगण्यासाठी अर्जुनाची अवस्था अशी का झाली आणि मग त्या अर्जुनाच्या अवस्थेनंतर भगवद्गीता सुरू झाली. म्हणून माझं तर म्हणणं असं राहील की प्रश्न जर इतका खोलातून विचारला आहे तर अर्जुनाची अवस्था अशी होण्याचं कारण काय? आजच्या काळातला अर्जुन आपण कसा काय शोधायचा? कृष्णाचं ऐकेल तो अर्जुन, आणि ज्याला प्रामाणिकपणे सात्विकपणे आणि स्वधर्मरक्षण याची जेव्हा स्वतःला तळमळ लागेल तेव्हाच तो एक अर्जुन बनायच्या मार्गावर जाऊ शकतो. कारण अर्जुन बनण्यासाठी बराच कालावधी गेला आहे. अर्जुन जेव्हा संभ्रमात पडला ज्ञानी असून, आपण मागच्या वेळेस पाहिलं की ज्ञानी असूनही त्याला प्रश्न पडले, त्यानंतर तो एका दृष्टीने आपल्या कामापासून परावृत्त झाल्यासारखा अस्वस्थ झाला आणि कसं म्हटलं आहे, रथोपस्थ उपाविशत, म्हणजे लढणारा खाली बसला तर त्याला काही फारसा शुभ संकेत म्हणत नाहीत. आणि मग कृष्ण हा त्याचा सारथी होता. या सारथ्याकडे आता अशी जबाबदारी आली की आपल्या रथाचा मालक लढण्यासाठी आपल्याला घेऊन आलेला आहे आणि आपण मालकाला लढण्यासाठी आणलेलं आहे, आणि रथाचा आपला मालक हा अस्वस्थ होऊन शोकसंवेग्न होऊन द्विधा मनस्थितीमध्ये जाऊन, ज्याला तुम्ही आज डायलोमा म्हणतात. बघ, इथे डायलोमा हा नाही का ज्ञान असेल तेव्हाच होतो, आणि जेव्हा ज्ञानच नाही आहे तेव्हा कन्फ्युजन होत असतं, आणि जेव्हा ट्रस्टच नसतो तेव्हा नाही का डाऊट असतो. म्हणून अर्जुनाला डाऊट नव्हता, कन्फ्युजन नव्हतं, तो डायलमामध्ये पडला होता. तो एका विचारांमध्ये पडला होता की मी हे करणं धर्माच्या दृष्टीने काय अपेक्षित आहे. बरं काका, मी आत्ता तुम्हाला असं विचारू शकते की युद्धाच्या वेळेस कर्माबद्दल सांगितलं आहे, तर कृष्णाने अर्जुनाला कर्माविषयी काय सांगितलं आहे आणि ते आत्ता कसं काय आपल्याला रिलेटेबल होतं? आपण काय करूयात की अर्जुन जेव्हा म्हणाला सेनयोरु भयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम, म्हणजे काय की कृष्णा, हा माझा रथ घेऊन माझ्याशी लढायला कोण कोण आलेलं आहे त्यांच्यामध्ये मला तू नेऊन उभं कर. म्हणजे या ठिकाणी आपण भगवद्गीता समजून घेताना असं समजून घेतलं पाहिजे की तो लढण्यासाठी उद्युक्त नव्हता का, तयार नव्हता का? तर असं मुळीच नाही आहे. तो घरून सगळी तयारी करून आला, रथ घेऊन आला, युद्धभूमीवर आला,
आणि त्या ठिकाणी आल्यानंतर मला कोणाशी लढायचं आहे हे सुद्धा पाहण्यासाठी त्यांनी रथ उभा केला आहे. म्हणजे अर्जुन युद्धासाठी तयार करायचा नव्हता. अर्जुनाला कृष्णाने युद्धासाठी तयार करायचं नव्हतं. युद्धासाठीच अर्जुन आलेला होता. पण अर्जुनाची अवस्था काय झाली की जेव्हा तो सगळ्यांना पाहिलं त्याने आणि त्याच्यानंतर त्याची जी अवस्था झाली त्याच्यामध्ये सुहृद, मित्र या सर्वांचा त्याच्यामध्ये समावेश झालेला पाहिल्यानंतर मग आता इथे अर्जुनाला असा प्रश्न पडला की सारे जर मी धर्माच्या बाजूने फक्त माझा अधिकार मागतो आहे, मी धर्माच्या बाजूने बोलतो आहे, तर मग धर्माच्या बाजूने बोलत असताना लढण्यासाठी माझ्याच घरातले लोक कसे आले? आणि म्हणून त्याची ही जी काय अवस्था आहे ही अवस्था होण्याचं कारणसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. म्हणून ज्ञानी आहे, त्याच्याकडे सात्विकता आहे, तो धर्माचं आचरण करण्यासाठी स्वतःहून तयार आहे आणि अशा सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग त्याला समोरच्या गोष्टींनी जी काही मानसिक एकदम दुर्बलीकरणाची अवस्था आली, त्याच्यामधला कॉन्फिडन्स गेला नव्हता, त्याच्यामध्ये डिसिजन मेकिंग कॉन्फिडन्स नाही का एकदम वीक झाला. अर्जुनाकडे धैर्य नव्हतं असं नाही म्हणता येणार, कारण तो तर जगातला सगळ्यात मोठा जगज्जेता आणि धनुर्धर होता. म्हणजे अर्जुनाला कमी काय पडलं तर योग्य वेळेस निर्णय घेण्याची जी आंतरिक विचारसरणी आणि क्षमता आहे ती त्याला योग्य निर्णयाकडे जाऊ देत नव्हती. म्हणून खरं सांगायचं तर भगवद्गीता असं धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः असं जर आपण सांगत गेलो तर त्याच्याने आपल्याला शब्द समजतील, पण भगवद्गीता नाही समजणार. म्हणजे या धर्म हा शब्द वारंवार भगवद्गीतेमध्ये आला आहे. तर एक्झॅक्टली अर्जुनासाठी धर्म म्हणजे नक्की काय? अर्जुन राजा होता, जरी पदच्युत होता, त्याला स्वतःचं राज्य नव्हतं तरी राजा होता. आणि धृतराष्ट्राकडे देखील जोपर्यंत धर्मराज हा राज्य सांभाळण्यासाठी सामर्थ्यवान होत नाही किंवा तेवढा परिपूर्ण होत नाही तोपर्यंत प्रभारी राजा म्हणून काम करायला दिलं होतं. म्हणून हा धर्मराज देखील आता पदावर बसण्याच्या आधीपर्यंत हा राजाही होता, पांडव कौरव, ते क्षत्रिय देखील होते. आणि सात्विक विचार निर्माण करणं, सात्विक विचारांचं संरक्षण करणं आणि त्याच्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणं याला अर्जुनाचा धर्म म्हटला आहे. क्षत्रिय धर्म म्हणजे काय? संरक्षण करण्याची जबाबदारी आणि दुसऱ्यांचा जो काही एक विश्वास आहे तो तसाच्या तसा सुरक्षित ठेवणं ही त्यांची जबाबदारी होती. म्हणून इथे जो धर्म आहे तो क्षात्र धर्म आहे. याच्यामध्ये द्रोणाचार्य देखील समोर आता पुढे जेव्हा येईल सगळी पूर्ण वर्णनं त्याच्यामध्ये द्रोणाचार्य देखील समोर उभे होते. पण द्रोणाचार्य हे ब्राह्मण होते आणि ब्राह्मण वर्णानुसार त्यांनी त्यांचा धर्म पाळायचा होता. म्हणून इथे अर्जुनाला इथे जे आज पोट भरण्यासाठी वापरले जातात किंवा ज्याच्यावर नाही का आपण मतं मिळवतो किंवा बदलवतो हे धर्म तिथे अपेक्षित नाही आहेत. कारण आपण कितीही जुनी पुस्तकं काढली तर या जुन्या पुस्तकांमध्ये आपल्याला असं कधीच दिसणार नाही आहे की हा कोणत्या धर्माचा होता. स्वधर्म म्हणजे माझा ज्या वर्णामध्ये जन्म झाला आहे त्यानुसार माझी विचारसरणी आणि आचरण असणं व तीच कार्य मी करणं ह्याला धर्म म्हटलेलं आहे. बघा तुम्ही, भगवद्गीता ही फक्त 18 अध्याय वाचून समजलेली नाही आहे.
ही या महाभारताचा एक छोटासा भाग म्हणून भगवद्गीता आलेली आहे. पण ही भगवद्गीता धनुर्धर आत्ता सांगितलं तसं एवढा परिपूर्ण असूनही ही भगवद्गीता सांगायची वेळ आली कारण त्याच्या मनावर तेवढे आघात होत गेलेले होते. बघा, हे कुठून सुरू झालंय की त्याने द्यूत खेळला. मग द्यूत खेळायची वेळ का आली? राज्य द्यायचं नव्हतं. राज्य द्यायची वेळ का, राज्य का द्यायचं नव्हतं? तर त्याचे वडील प्रभारी होते. अधिकार पंडोराजाच्या मुलांचा होता. म्हणजे आपल्या या सगळ्या अभ्यासामध्ये हा सूड कुठून निर्माण झालाय दुर्योधनाचा? नाहीतर दुर्योधन तर तोही ज्ञानी होता, कारण राजघराण्यामध्ये सगळ्यांना एकत्र शिकवलं जायचं. मग राजघराण्यामध्ये जर सगळ्यांना एकत्र शिकवलं जातं तर त्याच्यामध्ये अर्जुनाला जास्त शिकवलं, दुर्योधनाला कमी शिकवलं, धर्मराज जास्त शिकला, दुःशासन कमी शिकला, असं कधी झालेलं नाही आहे. म्हणून राजाने गुरुकुलामध्ये त्यांना सर्वांना शिक्षण सारखं दिलेलं आहे. म्हणून आपण असं कोणीही म्हणू शकत नाही की दुर्योधनाला काही कळत नव्हतं म्हणून त्यांनी हट्ट केला की मी राज्य नाही देणार. त्याच्या पाठीमागे भूमिका काय आहे की त्याने मनातून वैमनस्य घेतलं की माझे पिता धृतराष्ट्र हे अंध आहेत, त्यांना मुलगा नाही आहे, त्यांना वडील नाही आहेत. माझे पिता अंध आहेत आणि मला काका नाही आहेत, पण अधिकाराने माझ्या काकांच्या मुलांनाच राज्य जाणार आहे. मग कोणत्या ना कोणत्या कारणाने आपण जर यांचा अधिकारच काढून घेतला तर अशी दुय्यम अवस्थेमध्ये राहायची मानसिकता दुर्योधनाला छळत होती. म्हणून त्याच्या मनात द्वेष निर्माण होत गेला. नुसती भगवद्गीता तुम्ही शिकाल तर त्याच्यामध्ये ही अवस्था कधीही येणार नाही. आणि जर ती अवस्था आपल्याला अशी का झाली हे समजलं नाही तर आजच्या घडीला तो रामबाण उपाय आहे आपण कसं म्हणू शकतो? म्हणून आपल्याला काय करायचं आहे की ही दुर्योधनाची अवस्था अशी का झाली आपण पाहिलं. मग अर्जुनाची अवस्था प्रत्येक वेळेस आपण वाचलो अशी आली. फक्त पाचही पांडवांमध्ये भीम मात्र वारंवार विचारायचा की याचा एकदा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. बोलीभाषेमध्ये मी उगाचच अशी शास्त्रीय मनोधारणा का होत गेली हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. जेव्हा प्रत्यक्ष भगवद्गीता येईल तेव्हा आपण विस्तृत बोलूयात. पण ही जी अवस्था आहे की त्याला अर्जुनाला कधी मनामध्ये द्वेष राहिला नाही. भीमाच्या फक्त संदर्भांचा जर आपण घेतला विषय तर भीमाला फक्त प्रत्येक वेळेस हे वाटत गेलं की दुर्योधन आपल्या सगळ्यांना मारण्याचा प्रयत्न का करतो. मग त्याला मदत कोण करतं? मग या सगळ्याचा परिपाक, या सगळ्याचा येऊन विषय हा द्यूत खेळण्यावर आला. पण द्यूत खेळण्याचं वय आलं तोपर्यंत हे सगळे समजदार आणि ज्ञानी होते. आणि भगवान श्रीकृष्णांनी किंवा त्यांच्या अवताराच्या आधी देखील शिवांनी पार्वती मातेला सांगताना पुरुषाने 4 गोष्टी करू नयेत असं सांगितलं आहे. त्याच्यामध्ये एक म्हणजे राजाने कधीही करू नये. त्यात काय आहे? मृगया, म्हणजे आपल्या स्वतःच्या छंदासाठी केलेली शिकार. स्वतःच्या छंदासाठी शिकार करू नये. द्यूत कधी खेळू नये, कधीही जुगार खेळू नये. मग तो विचारांचा असू दे, अंदाजांचा असू दे, पैशाचा असू दे, सत्तेचा असू दे, अधिकाराचा असू दे किंवा मैत्रीचाही असू दे आजच्या घडीला, पण जुगार कधी खेळू नये लिहिलेलं आहे राजाने. मग आजही मला जर मी राजा वाटत असेल तर मी हे केलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर मदिरा प्राशन कधी करू नये.
आणि त्याच्यानंतर आम्हाला भगवद्गीता ही फक्त वरच्यावर शिकवली आहे, पण भगवद्गीतेमध्ये हे जे गंभीर अर्थ आहेत आणि धर्मविरुद्ध परस्त्री मोह कधी करू नये. मग याच्यामध्ये द्यूत हे कधीही राजाने खेळू नये हे माहिती असूनही धर्मराजाच्या अधिपत्याखाली सर्व भावांसह धर्मराजाच्या अधिपत्याखाली सर्व भावांनी एकत्र बसून आपल्या मोठ्या भावाच्या बरोबर द्यूत खेळलं. मग हे द्यूत जेव्हा खेळलं गेलं तेव्हा त्याच्या पाठीमागे आधीच द्यूत म्हणजे मायावी, त्याच्यामध्ये कपट म्हणजे मायाव्यांमध्ये देखील अजून नाही का वाईट अवस्था, आणि त्यात जरासंधाचे फासे. मग या मायावी गोष्टींचा वापर करून जेव्हा त्यांनी हा सगळाच्या सगळा भाग आपण गिळंकृत करायचा, आपण त्याला राजमान्यता पाहिजे म्हणून त्यांना द्यूत खेळायला लावलं. राज्य मिळेल आणि सात्विकतेमध्ये आपण हे खेळत आहोत. पूर्वी राजे द्यूत खेळायला, गदायुद्ध करायला किंवा कुठलंही युद्ध करण्यासाठी आपली स्वतःची दुसऱ्यांना आवाहन करण्याची पद्धत होती. आणि स्वतःचं बल दाखवण्यासाठी, अधिकार दाखवण्यासाठी, ताकद दाखवण्यासाठी या सर्वांना अशी दिलेली आमंत्रणं स्वीकारावी लागायची. म्हणून धर्मराजाने द्यूताचं आमंत्रण स्वीकारलं, जरी ज्ञान होतं. म्हणजे तिथेही तो अधर्म आहे हे जाणत होता, पण तिथे त्याने राजा आणि माझी प्रतिष्ठा याचा विचार केला आणि अधर्माचा आधार घेतला. बघा, भगवद्गीता समजून घ्यायची ना, तुम्ही अशी समजून घ्या, याच्यामध्ये परत आयुष्यामध्ये कधीही भगवद्गीतेचे श्लोक वाचायची वेळ येणार नाही. श्लोकांचे जे आपल्याला आजच्या घडीला उपयोगी पडणारे मेसेजेस आहेत त्याच्यावर आपण आपलं आयुष्य बदलू शकतो. मग हे द्यूत खेळल्यानंतर साहजिकच कूटनीतीचा वापर केलेला, मायावी गोष्टींचा वापर केलेला, या दोन्हीमुळे पूर्वनियोजित कटाप्रमाणे पांडव हरले. मग त्यांची शक्ती काय होती? तर द्रौपदी. दिसताना दिसतं 5 भावांमध्ये एक पत्नी होती का, पण विचार जर केला थोडासा सूक्ष्मामध्ये तर 5 भाऊ आणि एक पत्नी ह्याला काय अर्थ असेल? कारण धर्माचं सातत्याने पालन करणाऱ्या काळामध्ये 5 भावांमध्ये एक पत्नी हे थोडंसं मनाला विचार करतानाही खटकतं. पण जेव्हा वरच्यावर आणि उथळ विचार करणारे आणि स्थूलामधून म्हणजे फिजिकल कॉन्सेप्ट्समध्ये जे लोक नाही का एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी जातात, त्यांच्याकडे ही अवस्था होते. मग हे पंचमहाभूतांचं शरीर आहे, ह्या पंचमहाभूतांच्या शरीराला धर्म म्हणजे आपलं हृदय म्हटलेलं आहे. अर्जुन आपल्यामधली संकटांना सामोरं जाण्याची शक्ती म्हटलेलं आहे, कौशल्य म्हटलेलं आहे. भीमाला आंतरिक बल आणि शक्ती म्हटलेलं आहे. नकुलाला या आयुष्याचं सौंदर्य माहिती असणं म्हटलेलं आहे. आणि सहदेवाला मला सगळं जन्मजात ज्ञान आहे असं म्हटलेलं आहे. मग यांची शक्ती कोण? तर जी सगळी कार्य करून घेते ती द्रौपदी. म्हणून 5 भावांमध्ये एक पत्नी होती. मग आम्ही जर आमची सात्विकता, सत्सद्विवेक बुद्धी हीच जर जुगारामध्ये लावली तर ती हारते. आणि अशा अर्थाने ही द्यूतामध्ये पांडव आपल्या पत्नीसह सारं हरले. आत्ता काका तुम्ही म्हणालात की 5 पांडवांमध्ये एक बायको द्रौपदी. तर मग आत्ताच्या घडीला आपण जेव्हा म्हणजे लग्न करताना साधारण सप्तपदीमध्ये एक पत्नी व्रता असा हा एक धर्म आहे म्हणजे. तर मग ते कसं काय जोडायचं? बघा, आता तुम्ही खूपच सूक्ष्मातले पण प्रश्न विचारताय म्हणून सांगतो की हे 5 पांडव
आणि ती द्रौपदी ही माझ्यातच आहे. हे कुरुक्षेत्र सुद्धा माझ्यातच आहे. भगवद्गीता समजावून घेताना नुसती युद्धभूमीवरची आहे असं नका समजू. माझ्याही मनात चांगले आणि वाईट विचार जे येतात त्यांना मी पांडव म्हटलंय. मग माझ्या चांगल्या विचारांना मी पांडव म्हणतोय कारण ते 5 आहेत. मग ते 5 कोण आहेत? तर धर्मराज तो पहिला. आपल्या डोळ्यासमोर नेहमी असंच येतं की 5 पांडवांमध्ये एक पत्नी होती का? वास्तविक युधिष्ठिराला धर्मराज म्हणायचे. मग हा धर्मराज म्हणजे काय? जो कधीही एक वेदांनी एक राजाने कसं वागावं किंवा राजा कसा असला पाहिजे, पुरुष कसा असला पाहिजे आणि एक मनुष्य कसा वागला पाहिजे, या तिन्हीचाही संगम त्या धर्मराजामध्ये होता. म्हणून युधिष्ठिराला धर्मराज म्हणायचे. म्हणजे एक धर्मराज, दुसरा अर्जुन, भीम, नकुल आणि सहदेव. आता इथे सुद्धा बघा कशी धारणा आहे. थोडं सूक्ष्मातलं आहे सांगू. हो हो नक्कीच. सात्विकता ही आम्हाला जन्म घेतल्यानंतर परमध्येयापर्यंत पोचण्यासाठी उपयोगी पडते. म्हणून धर्मराज हा सर्वात मोठा आहे. मग त्याच्यासाठी बल लागतं आणि तेही बल सात्विकतेला संरक्षण करणारं असलं पाहिजे. म्हणून बलाचीही गरज असते, ज्याला आपण आजच्या घडीला दृढनिश्चय, फर्म डिसिजन म्हणू शकतो. तो माझ्यातलं भीम म्हणजे कोण? फर्म डिसिजन. पण तो कसा घेतला पाहिजे? विथ द लॉजिकल रेफरन्सेस. म्हणून पहिला धर्मराज आहे लॉजिकल रेफरन्सेस, स्ट्रॉंग फर्म डिसिजन मेकिंग पॉवर असली पाहिजे. मग ते प्रत्यक्षामध्ये करण्यासाठी मला त्यातले अर्थ समजले पाहिजे, फाईननेस पाहिजे आणि जे करायचं आहे तेच करता आलं पाहिजे. म्हणून बरोबर तो पोपटाचा डोळाच उडवणारा अर्जुन काय? तर जे ध्येय आहे ते गाठता आलं पाहिजे. त्याच्याकडे ती कुशलता होती. मग या आयुष्याला सुंदर करण्यामध्ये कधीही त्याला दुःखाच्या छायेमध्ये कधीही न पाहण्याची मनोवृत्ती ही नकुलाकडे होती. आणि सहदेव हा सर्वात ज्ञानी होता. म्हणजे हू नोज द ट्रुथ. आणि मग या सगळ्या मनोवृत्तींना सांभाळणारी कोण आहे? दॅट अवेअरनेस, त्याला म्हणतात द्रौपदी. फिजिकल अवेअरनेस दॅट बिकम्स इगो, म्हणून ती रागीट, चिडकी किंवा एकदम त्वेषाने एखादं वचन म्हणणारी होती. मग अशी ती पत्नी आहे. असे प्रत्यक्षामध्ये 5 वेगळी माणसं या आपल्या वेदांमधून जे सांगितलं गेलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही कायम लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी या व्यावहारिक जीवनाच्या मर्यादा ज्या आम्ही पाळतो, ज्याला समाजरचना, रूढी, परंपरा आणि सात्विकता म्हणतो, यामध्ये जेव्हा एखादी गोष्ट चुकीची आहे असं आपल्याला वाटतं, तेव्हाच माणूस त्याच्यामध्ये रस घेतो, पाहतो आणि त्याच्यानंतर त्यातले डिटेलिंगमध्ये जातो. मग ज्यांना फक्त हे 5 पांडव आणि त्यांची एक बायको इथपर्यंतच ज्ञान पाहिजेत, त्यांना ह्यातले सूक्ष्म अर्थ कधीही समजणार नाही आहेत. आणि दुर्योधन म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींकडे माझ्याच मनातून मी वाईट पाहण्याची वृत्ती. आणि मग तसंच माझे नियमावली आणि वागणं. म्हणून दुर्योधनाचा भाऊ दुःशासन, शासन म्हणजे त्या नियमांप्रमाणे वागणं. भगवद्गीता समजून घेताना जसा कृष्ण म्हणजे निष्काम कर्मयोग आहे. निष्काम कर्म करण्याची मनामध्ये असणारी, सतत जागृत असणारी तेज, ज्योती, याला आपण म्हणतो कृष्ण. आणि म्हणून ह्या परत आपण स्थूलावर येऊ, कारण भगवद्गीता ही स्थूलामध्ये सांगितलेली आहे. मग
या भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला हे सगळं ज्ञान युद्धभूमीवर का द्यायची वेळ आली असं तुम्ही विचारलं. मग हे करण्याच्या पाठीमागे ही इतकी मोठी बॅकग्राऊंड आहे. आणि या बॅकग्राऊंडमध्ये अर्जुनाची अवस्था अवघड झालेली होती. कशाची? युद्ध करायचं तर युद्धामध्ये प्रत्येकजण वीरमरण मिळतो, पण त्याला ती हिंसा वाटली. तो स्वधर्माचं पालन करत होता, पण तो तिथे लढायला जाऊन क्षात्रधर्म विसरला. त्याला आपलं हे कर्म नाही म्हणून तो म्हणाला मी भिक्षा मागीन त्याच्यापेक्षा. मग त्याच्यानंतर त्याला हे कर्म मलाच का केलं पाहिजे, त्यांच्यामध्ये का नाही फरक पडत? हे असे अनेक विचार एकत्र आल्यानंतर मग म्हटलंय त्याने की विसृज सशरम चापम शोक संविघ्न मानसाहा. आणि असा अत्यंत सिंदंती मम गात्राणी मुखम च परिशुष्यती. हे म्हटलंय म्हणजे काय? माझं काय म्हणतो मनोबलच निघून गेलंय, मी हताश झालेलो आहे, माझं घशाला कोरड पडलेली आहे, मला आता काही सुचत नाही आहे, निर्णय काय घ्यावा करत नाही आहे, मला लढणंच नाही का श्रेयस्कर वाटत नाही आहे, असं म्हणून स्वतःच्याच मनोवृत्तीला ज्ञानाला तो योग्य समजू लागला आणि खऱ्या ज्ञानाचा अर्थ चुकीचा काढून तो दुःखी होऊन खाली बसला. मग ही अशी अवस्था अर्जुनाची का झाली असं तू विचारलंस मला. मग ह्याचं कारण जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे खूप पाठीमागेपर्यंत आलेले अनुभव. आणि मग अज्ञातवास झाला, वनवास झाला, त्यानंतरही पुन्हा त्यांचा मानसिक छळ केला गेला. कोणत्याही कारणासाठी आम्ही तुम्हाला हस्तिनापूरची आता तर म्हणत होता, आधी म्हणाला काय की तुम्ही अज्ञातवास भोगून आल्यानंतर तुम्हाला तुमचं राज्य दिलं जाईल, आणि परत आल्यावर काय म्हणाला, सुईच्या टोकावर मावेल एवढीही जमीन देणार नाही. मग आता धर्मराजाची तयारी होती का लढायची? भीमाची होती. अर्जुन जळफळत होता की नाही का, काय म्हणून द्वेष नव्हता. आपलं दिलेलं वचन हे क्षत्रियाने पाळलंच पाहिजे. एका योद्ध्याने आपण दिलेलं वचन पाळलं पाहिजे, आणि ते वचन राज्यकर्ते असून तुम्ही पाळत नाही आहे याची खंत होती त्याच्या मनात. म्हणून तर त्यांनी इतके नानाविध प्रयत्न करून पुन्हा हे युद्ध कसं टाळता येईल हेही पाहिलं. मग साक्षात जो आज त्याचा सारथी म्हणून आपण भगवद्गीतेच्या फोटोवर चित्रात बघतो की हा कृष्णा त्याचा सारथी झालेला होता. मग तो सारथी का झाला? तर त्याच्याही बॅकग्राऊंडमध्ये बघा, अर्जुनाला कृष्णाची फक्त साथ पाहिजे होती, म्हणून त्याच्याकडे असणारी सात्विकता, नम्रता त्याला पायाकडे घेऊन गेली. फिजिकलच जर समजा ॲनालिसिस करायचं तर मग असं का नाही आहेत. आणि दुर्योधनाकडे असा विचार होता की आपण जर त्याचं बळ मागितलं तर हा आपला नातेवाईकच आहे, तो एकटा काय करू शकणार आहे, त्याचं बळ मी काढून घेतलं तर. म्हणून त्याने निष्काम कर्माचं बळ काढून घेतलं. म्हणजे काय? निष्काम कर्माला विरोध करणारं माझ्या मनातलं अधर्माचं सगळे भाव. म्हणून त्याने एका क्षणामध्ये वाईट काम करणाऱ्याला सगळे अभद्र भाव देऊन टाकले. मग तो डोक्याशीच बसला, कारण त्याला फक्त चांगल्या विचारांची गरज होती. पण तिथे देखील त्याने बल मागितलं, त्याने विचार नाही मागितले. आणि हा शरण मनातून त्याच्या आजपर्यंत असलेल्या दोघांच्या मैत्रीपूर्ण आणि नात्यातल्या देखील मऊ आपण ज्याला म्हणतो ना रेशीम नात्यांनी त्याने त्याला जवळ घेऊन ठेवलेलं होतं. म्हणून तो म्हणाला की
कृष्णा तू माझ्या बरोबर असशील तरी मला पुरेसं आहे. म्हणजे आजच्या घडीला जर चांगले विचार असतील तर आम्हाला फक्त निष्काम कर्म करण्यासाठी हा संदेश देणारा कृष्ण बरोबर असला पाहिजे. म्हणजे काका, कर्म म्हणजे आत्ताच्या घडीला काय? मग आता ते जे करत नव्हता तेच कर्म. आता अर्जुन करत नव्हता कारण तो म्हणाला की मला हे सगळं अहोबत महत् पापम. म्हटलं मला तर हे सगळं पापच वाटतंय. शोक संवेग्न मानसाः. आणि मग त्याने युद्ध करायचं नाही असा स्वतःचा निर्णय केला. पण तरी देखील त्याच्यामध्ये काय म्हटलंय की आत्मकल्याणाचं काय आहे हा मी निर्णय घेऊ शकत नाहीये, म्हणून माझ्यावर नाही का अशी वेळ आलेली आहे. बघा पहिले अध्याय आपण काय करूयात, हे अध्याय आहेत ना 42 श्लोक आहेत. 42 श्लोक समजून घेणं खूप सोपं आहे की कोण कोण तिथं आलं, मग कोण कोण त्याच्यातले नाही का योद्धे होते, कोण कोण महान वीर होते, मग कुणी कुणी कुठला कुठला शंख वाजवला, शंख वाजवल्यावर काय झालं. आपल्याला नुसती भगवद्गीता शब्दांचे अर्थ नाही आहे का आपल्याला बक्षीस मिळवायचं कुठं जाऊन वाचून दाखवून. आपल्याला आपल्या आयुष्यात बदल करता आला पाहिजे. कारण कृष्णाने भगवद्गीतेतून घेण्याची सगळ्यात सोपी आणि छान गोष्ट काय, तर जो शरण जातो त्याच्याबरोबर कृष्ण येतो. ही अर्जुनाकडे बघून आपल्याला वाटलेली खात्री. म्हणजे कधी पण नुसतं बल मिळालं तर आपण जिंकू शकतो का? नाही. सात्विकतेचे भाव आणि निष्काम कर्माची जाणीव, ह्या दोन गोष्टी केल्या तर आपल्याला नक्की मिळतं. मग आता हे जे तुम्ही कर्म म्हणजे काय किंवा निष्काम कर्म म्हणजे काय जे विचारताय, मग काका, निष्काम कर्म म्हणजे काय हे तुम्ही आत्ताच सांगणार आहात का त्याच्याबद्दल? निष्काम कर्म करायला लावलंय ना, म्हणून आधी नाही का अर्जुनाची अवस्था अशी का झाली, कारण निष्काम कर्माचा भाव हा कृष्णाने समजून सांगितलेला आहे. म्हणून आपण काय करूयात, असं चालेल का की अर्जुनाची अवस्था होण्याचं कारण त्याला युद्ध करताना निर्णय काय घ्यावा कळालं नाही. समोर सगळे नातेवाईक पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये ममता निर्माण झाली. धर्म अधर्म हे माहिती असून देखील तिथं गेल्यावर तो ते विसरला. मग सत्य असत्य विसरला. मग तो माझं हे काम आहे की नाही इथपासून त्याने सुरुवात केली. अशा एक एक टप्प्यांनी तो का खाली बसला अशा दिशेने आपण जाऊयात. चालेल? हो चालेल. मग आता ही अवस्था कुठून सुरू झाली त्याची, की आता आपल्याला राज्य तर मिळवायचं आहे. मग राज्य मिळवायचं आहे तर तरी देखील त्यांनी शेवटचा पर्याय काय ठेवला होता, तुम्हाला ज्या भागातलं जे, मग ते भले सुपीक असो नापीक असो डोंगराळ भाग असो काही असो, पण आम्हाला आमचं राज्य द्या. आम्हाला हस्तिनापूरचा राजवाडाही नको, राजधानीही नको आणि तिथे भागही नको. पण त्याने स्वतः देखील इतकी विनंती करून दुर्योधनाने हस्तिनापूरच्या भूमीवरची सुईवर मावेल एवढीही जागा देणार नाही. याच्यामध्ये एक खूप छोटीशी गोष्ट आहे की जी आपण भगवद्गीता नेहमी व्हिडिओज किंवा कोणाच्या प्रवचनांमध्ये ऐकतो किंवा काही करतो. याच्यामध्ये हे नाही सांगितलेलं की एवढं होऊ नये अजूनही अर्जुनाच्या मनात त्याच्याबद्दल द्वेष किंवा राग हा कुठेही आलेला नाही आहे, फक्त भीमाच्याच मनात होता. मग ह्या ठिकाणी काय झालं की इथे त्याला हा प्रश्न पडला की ह्या सगळ्या नातेवाईकांना पाहून सुहृद मित्रार्योदासीन मध्यस्थ द्वेष्य बंधुषुः. आपण जर भगवद्गीतेमध्ये उघडून पाहिलं तर हे श्लोक आहेत. जेव्हा पुढे येईल तेव्हा विस्तृत सांगेनच. पण याच्यामध्ये असे लोक आहेत, त्याच्यामध्ये आचार्य मातुः पिता पितामहा गुरून् ह्या सगळ्यांची नावं आली आहे. इथं गुरु म्हणजे वडील, वयाने मोठे अशा लोकांचं नाव आलं आहे. पण आपल्याला जेव्हा भगवद्गीता शिकून घ्यायची आहे किंवा ती माझ्या आयुष्यामध्ये एक
निर्णायक शक्ती देणारी मला ठरली पाहिजे. अशी वाटते. त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये हे समजलं पाहिजे की घरून तयारी करून फक्त युद्ध करून आपल्याला आपला अधिकार मिळवायला निघालेला अर्जुन आहे आणि मग बसलेल्या अर्जुनाला गीता आहे. उभ्या अर्जुनाला, बाण ताणलेल्या अर्जुनाला गीता सांगितलेली नाही आहे. तो कर्मापासून दूर गेल्यानंतर त्याला गीता सांगितली आहे. मग त्याच्यासाठी काय उपयोगी पडलं? या अर्जुनाला दुबळं करण्यासाठी काय उपयोगी पडलं अर्जुनाच्या मनातलं? तर सगळ्यात पहिल्यांदी धर्म आणि अधर्माचा त्याचा विचार. मग तो का आला? तर डोळ्यासमोर सगळे नातेवाईक आले. आता वास्तविक बघा, नातेवाईक आधीपासून ओळखत होते अर्जुनावर अत्याचार झालेले आहेत, अन्याय झालेला आहे, अधर्माने वागणूक झालेली आहे, त्याच्यामध्ये कपट आहे. पण तरी देखील त्याच्या समोर लढण्यासाठी आलेच ना. म्हणजे या ठिकाणी आपण असा विचार केला पाहिजे की जेव्हा त्याने चेहरे पाहिले तेव्हा त्याला नाती समजली, पण याच नात्यांनी त्याला मदत केली नव्हती हे मात्र तो लढायला गेल्यानंतर विसरला आणि म्हणाला, यांना मारून मला सुख काय मिळणार? मग असंही आपण आपल्या बुद्धीने इमले माड्या रचतच असतो की. बरोबर की नाही? बघा, आपण सुतावरून स्वर्ग गाठणारे लोक आहोत. कारण आपण संसारामध्ये नाही का, मला घर, गाडी आणि नाही का देवाचा आधार. तो देवाचा आधार ही आपली शेवटची आहे. बघा, आपण आता साधारण घरं घेतो. या घरामध्ये जर देवच आपलं रक्षण करतो, तो हॉल मोठा पाहिजे की देवघर? पण व्यावहारिक जीवनामध्ये आपल्याला ते करता येतं का? नाही करता येत. मग अशीच अवस्था त्याची तिथे ममतेने झाली. मग ही ममता, वास्तविक आपण ममता हा किती प्रेम, वात्सल्य अशा दृष्टीने बघतो. पण इथे भगवद्गीतेमध्ये ममता हा शब्द त्याला अज्ञानाचं पांघरून घालण्यासाठी वापरला गेलेला आहे. कारण चेहरे बघितल्यावर तो म्हणाला, मी भीष्म, द्रोण, प्रमुखतः सुत, पुत्र तथासौ. जे कर्ण पण समोर आहे, दुर्योधन समोर आहे, हे सगळे समोर आहे. मग ह्या माझ्याच नातेवाईकांना मारून, युद्ध करून. बघा, इथे सुद्धा त्याला आत्मविश्वास आहे. सुवर्णात तो काय म्हणतोय की मी यांना मारल्यानंतर मग मला राज्य काय उपयोगी? म्हणजे त्याला ही खात्री आहे की मी यांना सहज मारू शकतोय. पण तरी देखील त्याने तिथे द्वेषाने मारलं की 2 मिनिटात मला सत्य मिळेल आणि माझे अधिकार मिळतील असं म्हटलेलं नाही आहे अर्जुन. म्हणून कृष्ण त्याचा रथाचा सारथी आहे. कारण अर्जुनाकडे सात्विकता, रुजुता आणि धर्माचं जे ज्ञान होतं त्याची जागरूकता देखील होती, पण त्याच्यावर पांघरून पडलं. म्हणजे आता गादीवर पांघरून टाकलेलं असलं आणि त्याच्याखाली 2 लोड असतील तर आपण समजताना काय समजतो? पहिल्यांदी कोण झोपलंय रे तिथे? आणि मग ते पांघरून काढल्यानंतर कळतं की हे लोड आहेत. किंवा एखादा झोपला असेल डोक्यावरून पांघरून घेऊन, आपण ओळखू शकतो का कोण झोपलंय? म्हणजे ते पांघरून काढावं लागतं, तेव्हा शुद्ध ज्ञान होतं. हे पहिला त्याच्यामध्ये दोष निर्माण झाला, ते चेहरे पाहून त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली ममता. मग त्याने तर अनंत बुद्धीचे सगळेच्या सगळे शक्य आहेत तितके छडे लावलेत की या सगळ्या विधवा होतील, हे युद्ध करणारे सगळे मरून जातील. बघ, त्याच्याकडे आत्मविश्वास आहे तिथे की नाही का, हे यांना मी मारून टाकणार आहे. कारण माझ्या एवढं कौशल्य कोणाकडेच नाही आहे आणि कृष्ण त्याच्या बाजूला आला आहे, म्हणजे माझ्याकडे धर्माचं अधिष्ठान आहे याची त्याला कुठेतरी अंतरंगामध्ये एक शाश्वत खात्री होती. म्हणून बघा, पुढच्या अध्यायामध्ये काय म्हटलंय? क्षुद्र हृदय दौर्बल्यम. त्याच्यामध्ये निर्णय क्षमता नव्हती असं नाही आहे.
नको त्या गोष्टीवर अज्ञानीपणे ममतेच्या एका दोषाने दया निर्माण झाली आणि त्याला तो धर्म समजला. हे जे धर्म विचारलं ना मगाशी, त्याला तो धर्म समजला. आणि धर्म तर तसा नव्हता. धर्म काय होता? परित्राणाय साधूनाम. कृष्णाने काय सांगितले ते पुढे 4थ्या अध्यायात येईल. परित्राणाय साधूनाम म्हणजे चांगल्या विचारांचं संरक्षण, हाच खरा धर्म आहे. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर वाईट विचार आपल्या मनातले निःशेष झाले पाहिजेत, त्यांचं अस्तित्वही राहिलं नाही पाहिजे. म्हणून तो म्हणत होता की मी याला मारेन, मी त्याला मारेन, मग ते मुलं नसतील, मग त्यांचे पुढे नाही का सगळे पिंड क्रिया हे सगळं कोण करणार, मग वर्णसंकर होतील, कोणाचा कोणावर अधिकार राहणार नाही. स्वप्न रंगवायचं म्हटल्यानंतर आपल्या स्वप्नामध्ये कोणीही अप्सरा येऊ शकतात. तसं नाही का, याने याच्या स्वतःच्या ज्ञानाने ज्या पायऱ्या चढत गेल्या त्याच्यानंतर त्याला बघा, तोपर्यंत त्याला कृष्ण हा भगवान आहे, देव आहे आणि या विश्वाच्या सगळ्या घटनांचा रचयिता आहे हे देखील तोपर्यंत त्याला माहीत नव्हतं. तोपर्यंत त्याला मित्र समजत होता तो. मग या ठिकाणी गेल्यावर याने ममतेने अविचार, अविचारांनी भय, भयाने संशय, संशयाने निर्णयापासून फिरणं, अशा अवस्थेमध्ये तो ह्या कुरुक्षेत्रावर आला आणि लढायला आलेला अर्जुन अत्यंत शोकसंविग्न होण्याचं भगवद्गीतेप्रमाणे किंवा हताश होण्याचं खरं कारण. मग इथे देखील त्याची अपेक्षा आहे बघ सुवर्णा, काय की माझ्याशीच लढणारे माझेच नातेवाईक आणि धर्म अधर्माची जाणीव असून देखील हे कसे काय लढायला उभे आहेत. आणि मग तिथे एक खूप सुंदर वाक्य आलेलं आहे भगवद्गीतेमध्ये की त्यांना कळत नाही आहे, मी ज्ञानी आहे, मला तरी कळालं पाहिजे. म्हणून त्याने नाही का ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायची तयारी केली, विचार केले आणि साक्षात परब्रह्म परमात्मा भगवान गोपालकृष्ण असूनही त्याला रथाचा सारथी समजून आपले विचार त्याला ऐकवले. मग इथे काय उपयोगी पडलं त्याला? अज्ञान. इथे त्याला भय वाटलं. कशाचं? आपल्या हातून धर्माचं उल्लंघन होतंय का काय? मग इथे देखील भय वाटायचं कारण काय? तर त्याला धर्म म्हणजे काय माहिती होतं. मग तो म्हणायला लागला माझ्या हातून पाप होईल. मग धर्मासाठी लढणं हे पाप आहे का? म्हणून अर्जुनाला गीता सांगताना एवढ्या सगळ्या मनाच्या विकारांवर उपाय कसे करावेत. ऐन वेळेस आम्ही लढायला गेलो आहे तर डोंगराच्या टोकावर उभं आहे आणि उडी मारताना जर समजा पॅराशूटवाला नाही म्हणाला तर त्याला सांगावं लागतं, अरे पॅराशूट बांधलं आहे, फक्त वेळ लागेल तेव्हाच ते उघड. मग हे असं जे शिकलेलं ज्ञान आहे हे नेहमी प्रसंग आल्याशिवाय उपयोगी पडणार आहे का? तपासलं जाणार आहे का? किंवा तापून सुलाखून ते सुवर्ण आहे हे समजणार आहे का? मग अशा वेळेस आधी त्याला शोकसंविग्न झाल्यानंतर कृष्णाने व्यक्त देखील होऊ दिलं. व्यक्त होऊ दिल्यानंतर मग त्याला विचारलं की तू जे बोलतो आहे हे बरोबर आहे असं तुला वाटतंय का? मग तेव्हा देखील तो म्हणाला हे सगळं पाहून माझी जी द्विधा मनस्थिती झालेली आहे ह्याच्यामध्ये मी निर्णय घेऊ शकत नाही आहे. तिथे तो काय म्हणतो, याच्यापेक्षा मी भिक्षा मागून जगलेलो बरं पडेल की नाही. मग इथे तो क्षात्र धर्म विसरलाय. धर्म म्हणजे काय विचारलं ना, तर युद्ध करणं आणि धर्माचं रक्षण करणं. धर्म म्हणजे काय? ज्याच्यामुळे सर्वसामान्य निसर्ग आणि समाज हा सुखी राहतो, कोणालाही क्लेश होत नाही, असं प्रत्येकाचं आपापल्या जबाबदारीला धरून वागणं याला धर्म म्हणतात. आज जे नावं घेतात ना, आता सांगतो असंच,
लाख 1.25 लाख श्लोक वाचलेत. पण ज्या तुम्ही नाही का गाडीवर पाठीमागं लिहिताना हे नाव देखील 1.25 लाख श्लोकात मी कुठंच वाचलेलं नाही आहे. हा जो धर्म आहे हा सुखी जीवन जगण्यासाठी कसं असलं पाहिजे हा आदी शिवांपासून आदी गुरूंपासून चालत आलेला आहे आणि जोपर्यंत हे विश्व चालणार आहे तोपर्यंत याचं आचरण करायचं आहे. म्हणून याला सनातन धर्म म्हणतात. सनातन धर्म ही फक्त कल्याणमयी साक्षात शिवांचा अधिकार आहे, बाकी कोणाचाही सनातन धर्मावर अधिकार नाही आहे. म्हणून ही भगवद्गीता कोणाच्याही उपयोगी पडू शकते आणि कोणालाही अशी जर खोलात जाऊन समजून घ्यायची असेल तर ती त्याच्यासाठी रामबाण उपाय अथवा संजीवनी औषध गुटिका आहे. वाह काका, खरंच किती इतकं छान तुम्ही सांगितलंय ना, की हा अँगल भगवद्गीतेचा आणि हा अर्थ आपल्याला सहज आम्हाला कळलाच नसता. इतक्या सोप्या शब्दात तुम्ही सांगितले. काका, खरंच तुम्ही इतकं छान एक्सप्लेन केलं ना, या भगवद्गीतेविषयीचा एक अँगलच वेगळा आता आमच्या मनात तयार झाला आहे आणि याची अजून क्युरिओसिटी पण जागी झाली, की आता पुढे काय, पुढे काय? तर आपण हाच एपिसोड आपण पुढे कंटिन्यू करूया. पुढच्या एपिसोडमध्ये अजून छान छान इंटरेस्टिंग प्रश्न आणि इंटरेस्टिंग गोष्टी भगवद्गीतेविषयी ही आपण सर्वच जाणून घेऊयात काकांकडून. टॉक टाईम मराठी पॉडकास्टला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अजून छान छान इंटरेस्टिंग कॉन्टेंटसाठी. थँक्यू.